नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वी शिष्यवृत्ती गणित यामध्ये आज आपण पाहणार आहोत वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ. प्रकरण 8वे आहे. प्रकरणाचं नाव आहे वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ. सर्वप्रथम आपण वर्ग व वर्गमूळ याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. वर्ग म्हणजे काय आणि वर्गमूळ म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया. वर्ग म्हणजे काय? कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता जो गुणाकार मिळतो त्या मिळणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग म्हणायचं. मग कोणती संख्या घ्या. समजा तुम्ही संख्या घेतली, समजा इथं तीन संख्या घेतली. या 3 संख्येला 3नच गुणायचं. हे 3 संख्या ह्या 3ला 3नच गुणायचं. तर उत्तर काय येणार आहे? गुणाकार 9 येणार आहे. म्हणजे हा 9 हा काय झाला? वर्ग झाला. 9 हा काय झाला? वर्ग झाला. कुणाचा? या संख्येचा, 3चा वर्ग. मग आपण कसं लिहितो? 3चा वर्ग 9. अक्षराच्या रूपात आपण अशा प्रकारे लिहितो, 3चा वर्ग 9. आता 3चा वर्ग 9 या चिन्हाचा वापर करून कसं लिहिणार पहा. 3चा वर्ग असं का लिहिलं आहे? कारण किती 3चा किती वेळा गुणाकार केला आहे आपण? त्याच संख्येला कितीदा गुणलेला आहे? 2. म्हणून 3चा घातांक 2 किंवा 3चा वर्ग 2. 3चा वर्ग म्हणजेच 3 गुणिले 3 याचाच अर्थ 9 येणार आहे. मग वाचन कसं करायचं पहा. 3चा वर्ग किती आहे? 9. 3चा वर्ग 9. आता एखादी संख्या घेऊ, समजा आपण घेऊ 9. 9ला 9नच गुणायचं. म्हणजे 9चा किती वेळा गुणाकार झाला आहे? 2 वेळा. म्हणून आपण अशा लिहू शकतो, 9चा 2 वेळा गुणाकार म्हणजेच 9 गुणिले 9. आणि गुणाकार काय येणार आहे? 9 गुणिले 9 81. हा 81 काय झाला? वर्ग झाला. कुणाचा? 9चा. मग 9चा वर्ग बरोबर काय येणार मग आपल्याला? 81. अशा प्रकारे वर्ग म्हणलं तर कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता मिळणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग म्हणायचं. आता इथं आपल्याला दाखवलेलं आहे 5 गुणिले 5. 5चा वर्ग दाखवलेला 25. म्हणजेच 5चा वर्ग किती येणार आहे? 25 ही संख्या आहे. मग चिन्हात आपण कसं लिहितो? अशा प्रकारे जे मी आता तुम्हाला लिहून दाखवले. 5चा वर्ग 25 असे लिहितात. आता दुसरा पॉईंट काय म्हणते की नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्या माहिती आहे तुम्हाला, 1 पासून सुरू होऊन असंख्य संख्या आहेत. त्या संख्यांचा जर वर्ग केला तर त्या संख्येला म्हणायचं पूर्ण वर्ग संख्या. आता इथं संख्या दिलेली आहे 1 पासून 10 पर्यंत आणि इथं वर्ग दिले आहे त्याचे 1 पासून 10 संख्येचे वर्ग. 1चा वर्ग म्हणजे 1चा 2 गुणाकार केला 1 आला. 2 गुणिले 2 4 आलं. 3 गुणिले 3 9 आला. म्हणजे हे सर्व आलेले वर्ग झाले आणि ह्या ते संख्या झाल्या. म्हणजे इथं काय केलं आहे? त्याच संख्येला त्याच संख्येनं गुणलेलं आहे. मग 3 गुणिले 3 3 त्रिक 9. 4 गुणिले 4 4 चौक 16. 5 गुणिले 5 5 5 25. 6 गुणिले 6 6 6 36. 7 गुणिले 7 7 7 49. 8 8 64. 9 9 81. 10 10 100. अशा प्रकारचे तुम्हाला काय करायचे? कमीत कमी 1 ते 30 पर्यंतचे संख्या आणि त्यांचे वर्ग मला काढून पाठवायचे. नैसर्गिक संख्या 1 ते 30 पर्यंत घ्यायच्या आणि त्याचे वर्ग मग डायरेक्ट इथं न लिहिता इथं गुणाकाराच्या रूपात लिहून दाखवायचं. आणि चिन्हात पण कसं लिहायचं ते. आता हे कसं लिहिणार तुम्ही? 1चा वर्ग 1 म्हणजेच अशा प्रकारे लिहून दाखवायचं तुम्हाला. ही 1चा वर्ग हे चिन्हात, ह्याचं गुणाकाराच्या रूपात आणि आलेला गुणाकार म्हणजे त्याचा वर्ग. तसंच 2चं पण तसंच करायचं. हा वरचा आकडा घातांक छोटा काढायचा. हे 2 गुणिले 2 बेदुनी 4 असं. 3चा वर्ग 3 गुणिले 3 3 त्रिक 9. अशा प्रकारे 1 ते 30 पर्यंतचे कमीत कमी मला तुम्ही वर्ग आणि वर्ग काढून दाखवायचे. त्यानंतर पहा की पण 3 काय म्हणते की कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 0 1 4 5 6 किंवा 9 यापैकी एखादा अंक येऊ शकतो. तुम्ही बघितलेला ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. एकक स्थानी 0 आला, 1 आले, 4 आले, 9 आले, 6 आले, 5 आले, 6 आले, 9 आले, 4 आले, 1 आले. म्हणजे कोणतीही पूर्ण वर्ग संख्या असली तर त्याच्या एकक स्थानी काही कोणता आकडा येणार आहे? यापैकीच येणार. मग तुम्ही 300 पर्यंत
30पर्यंत करा, 40पर्यंत करा, कोणते परंतु एकक स्थानी हेच आकडे येणार आहेत, यापैकीच अंक येणार आहे. 4था पॉईंट म्हणते पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 किंवा 8 हे अंक कधीही येत नाही. एवढे अंक येतात म्हणजे राहिलेले कोणते? 0 झालं, 1 झालं, 2 राहिले, इथं 3 1 राहिले, 4 झालं, 5 झालं, 6 झालं, 7 1 राहिलेलं, इथं 9 झालं म्हणजे 8. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वर्ग करणार त्यावेळेस जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी हे आकडे आले तर समजायचं तुमचा गुणाकार चुकलेला आहे. कारण आलेल्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी हे 4 आकडे येतच नाहीत. कोणते? 2, 3, 7 आणि 8. आणि बाकीचे आले तर समजायचं तुमचा गुणाकार बरोबर आले किंवा वर्ग बरोबर आहे. आता पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येणारे शून्य सम संख्येत येतात. बरोबर आहे ना? पूर्ण वर्ग संख्येची एकक स्थानी येणारे शून्य कसे असतात? समच असतात. शून्य हे सम आहे ना. आता 30चा वर्ग म्हणजे 30चा 2 वेळा गुणाकार केला तर काय येणार आहे? 900. 400चा वर्ग म्हणजे 400चा 2 वेळा गुणाकार केला तर काय येणार आहे? 1,60,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. तर एकक स्थानी शून्य समच येणार आहे. आता दुसरा पॉईंट काय म्हणते की एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग असणाऱ्या संख्येत एकक आणि दशक स्थानी मिळून 25 ही संख्या असते. बरोबर आहे. जर समजा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर समजा तुम्ही इथं घेतलं आहे 35, एकक स्थानी काय आहे? त्या 35चा आपल्याला वर्ग करायचा. एकक स्थानी संख्या कोणती आहे? 5. म्हणजे 35चा आपण समजा 2 वेळा गुणाकार केला तर काय म्हणते पहा की येणाऱ्या वर्गामध्ये एकक आणि दशक स्थानी 25च आहेत. पहा, करूयात आपण. एक सर्वप्रथम सोपी पद्धत पहा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्या संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर त्यासाठीची ट्रिक सांगते मी. हे जे एकक स्थान आहे त्याचं वर्ग करून घ्यायचं आहे. 5चा वर्ग किती येणार आहे? हे 25 असंच ठेवायचं. आणि त्यानंतर दशक स्थानची संख्या आहे ना कोणती आहे? 3. 3च्या पुढचा आकडा घ्यायचा की 3च्या पुढं कोण येणार आहे? 4. त्या 4चा आणि 3चा गुणाकार करायचा. 3 गुणिले 4, 4 त्रिकोण काय येणार आहे? 12. तर हे 12 असंच लिहायचं. म्हणजे 35 गुणिले 35 गुणाकार न करता लगेच तोंडी तुम्हाला ह्याचं उत्तर सांगता येते. पण कोणत्या संख्येचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 येईल. आता हेच आपण घेऊ समजा 95 समजा. या 95चा वर्ग करायचा आपल्याला. तर आता सांगितल्याप्रमाणे मॅट्रिक्सप्रमाणे 5चा वर्ग किती येतं आहे? 25. आणि 9च्या नंतरची संख्या कोणती येणार आहे? 10. 9चा आणि 10चा गुणाकार 10 9 90. हे झालं 95चा वर्ग. ही ट्रिक्स असते, क्लुप्ती असते. फक्त कशासाठी आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल त्या संख्येचा वर्ग जर करायचा असेल तर त्याच्यासाठी आहे की एकक स्थानी 5 आहे त्याचा वर्ग जशास तसा लिहायचा आणि जी दशक स्थानची संख्या आहे त्या संख्येच्या पुढचा अंक आणि ती संख्याचा गुणाकार करायचा. आता समजा 75चा वर्ग करायचा आपल्याला. हे 75चा वर्ग करायचा आहे. म्हणजे 75 गुणिले 75 गुणाकार न करत बसता एकक स्थानी काय 5 आहे त्याचा वर्ग लिहायचा 25. आणि 7च्या नंतर कोणता अंक येणार आहे? त्याच्या लगतचा 8. 7चा आणि 8चा गुणाकार 7 8 56, 5625. मग हेच सांगते की जर समजा एकक स्थानचे संख्या 5 असेल आणि दशक स्थान कोणतंही असलं तरी त्या संख्येचा वर्ग येत असताना एकक आणि दशक हे 25च येणार. आलेत का? हे 25च पहा, 25च येणार. हे आहे याचा सांगण्याचा तात्पर्य की एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग असणाऱ्या संख्येत एकक आणि दशक स्थानी मिळून 25 ही संख्या असते. मग आपण पाहिलं 5चा वर्ग 25, 15चा वर्ग 225. आता 15चा वर्ग करत असताना पहा 5चा वर्ग 25 लिहिला आपण जसं तसं. 1च्या नंतर कोणती संख्या येणार आहे? 2. मग 2चा आणि 1चा गुणाकार 2 1 2 म्हणून 225. 75चा आता आपण केलं तसंच. तर दशांश अपूर्णांक संख्येचा वर्ग करताना दशांश चिन्ह संख्येच्या डावीकडे जेवढ्या स्थानावर आहे ते वर्ग केल्यास दशांश चिन्ह त्याच्या दुप्पट स्थानावर उजवीकडून डावीकडे मांडावं लागेल. आता इथं काय दिलेलं आहे? 1.6चा वर्ग, 1.6चा वर्ग म्हणजे 1.6 गुणिले 1.6. मग आलेला वर्ग बरोबर आले का नाही ते कसं कळायचं? समजा आता दशांशच्या नंतर किती संख्या? 1. तर आलेलं उत्तर 2 संख्या सोडून असायला पाहिजे.
आणि एकक दशक स्थानी इथे. आता समजा 2.5चा आपण वर्ग करूया. समजा हे 2.5चा आपल्याला वर्ग करायचा आहे. तर म्हणजे 2.5 गुणिले 2.5. मग ह्याचं पण आपल्याला दशांश चिन्ह नाही म्हणून समजून डायरेक्ट काय करूत आपण, एकच स्थानी 5 असल्यावर काय आपले ट्रिक्स आहे. 5चा वर्ग किती येणार आहे 25 आणि 2च्या नंतरची संख्या 3. 3 आणि 2चा गुणाकार 6. 625 येणार आहे. परंतु इथं दशांश चिन्ह आहे. इथं 0.5 आणि इथं 0.5 हे 2 वेळा आले. म्हणजे आलेलं उत्तर 2 दशांश सोडून द्यायचं आहे आपल्याला. एक दशक सोडून द्यायचं. म्हणजे आलेलं उत्तर काय येणार आपल्याला 6.25 हे 2.5चा वर्ग येणार. समजलं. हे झाली 5च्या. जर समजा 18 1.8 आहे आणि याचा आपल्याला वर्ग करायचा. मग 1.8 गुणिले 1.8. मग 18चा पाडा येत नसेल तर डायरेक्ट आपल्याला इथं 1.8 गुणिले 1.8 करावं लागेल. 8 8 64ला 4 हात 40 6 8 1 8 आणि 6 8 आणि 6 14. नंतर परत आता 1 न गुणूयात. 1 8 8 1 1 1 यांचा बेरीज करू. 4 4 8 आणि 4 12ला 2 हातचा आला 1 1 आणि 1 2 आणि 1 3. उत्तर 324 आलं. परंतु दशांश चिन्ह आहे म्हणजे गुणकमध्ये दशांश एक संख्येनंतर आहे आणि गुण्यमध्ये पण एक संख्येनंतर दशांश. म्हणजे 1 आणि 1 किती झाली ही संख्या, ही एक संख्या, ही एक संख्या, 2 संख्या. मग हे 2 संख्या सोडायच्या आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 1.8 या संख्येचा वर्ग किती येणार आहे 3.24 येणार आहे. 3.24 येणार आहे. म्हणून हा काय म्हणते पण की दशांश अपूर्णांक संख्येचा वर्ग करताना दशांश चिन्ह संख्येच्या डावीकडे जेवढ्या स्थानावर आहे वर्ग केल्यास त्याच्या दुप्पट स्थानावर. आता इथं एक स्थानाचं दुप्पट 2 संख्या सोडायच्या. आता समजा इथं 3.12चा वर्ग करा म्हणजे समजा तुम्हाला, तर आलेलं उत्तर हे 2 संख्या दशांशच्या नंतर उत्तरामध्ये 4 संख्या होणार. म्हणजे एकक स्थानच्या 4 संख्या सोडायच्या. एकक दशक शतक 1000 स्थान सोडून मग दशांश चिन्ह द्यायचं तुम्हाला. पुढं काय म्हणतं आहे की एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे, जे की मी आता तुम्हाला शिकविलेलं आहे ट्रिक्सनुसार. आता ही सोपी पद्धत हेच आताची. नंतर आहे पहा वर्ग करण्याची सूत्रपद्धत. वर्ग करण्याची सूत्रपद्धत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.